बॉडीची लोक आहोत, पण जी बॉडी आहे फादर बॉडी त्यांनी कसं काय ऍक्सेप्ट केलं तर तेच त्याचं उत्तर देतील. नाराज आहे शिवसेना. हा शिवसैनिक नाराज आहे त्या गोष्टी, कारण संपूर्ण तालुक्यात एकच जागा भेटली. फसवणूक केली जशी काय. हो, फसवणूक केल्यासारखंच आहे. मला एक सांगा तुम्ही का आपल्या कुसूर सावरगाव तुमचं दामिणकेल गाव आहे, काय परिस्थिती राहील? नाही, आता आमच्या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये सध्या जी रणधुमाळी चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही तरी आज मी स्वतः सुद्धा थोडं शांत आहे, पण जे वातावरण दिसतंय आता ते दोन्ही तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. संतोषदादा चव्हाण प्रचारात फार पुढे गेले, त्याच्यानंतर थोडीशी युतीला टाईम झाला, नंतर गुलाब शेठला जागा भेटली, त्यांनी आता प्रचाराचा जोर वाढवायचं काम चालवले. आशाताईंचा प्रचार अजून चालू होते, त्याच्यामुळं थोडंसं लगेच काही गोष्टी सांगता येत नाहीत. बरं, आता कोण दिसते प्रचारात, म्हणजे चर्चा कोणाच्या नावाची आज मी ती चर्चा जी आहे ना ते संतोषदादाच्या नावाची चांगली चर्चा आहे आणि गुलाब शेठच्या नावाची चांगली चर्चा आहे. काय मग संतोष दादांमध्ये असं काय आहे का गुलाब पारखेपेक्षा जरा थोडी चर्चा त्यांची असते? नाही, विषय कसा आहे, संतोषदादा हा उमेदवार माणूस म्हणून एकदम चांगलाच माणूस आहे. त्यांना कशाचा गर्व नाही, अभिमान नाही, काय नाही, अत्यंत प्रामाणिक आणि शेतकऱ्यांचं एकदम जे आपण म्हणतो ना ग्रामीण भागाशी शेती जीवनाशी सगळ्याशी नाळ जोडलेला माणूस आहे. म्हणजे असा गर्व अभिमानी माणूस नाही, आणि त्याच पद्धतीत गुलाब शेठसुद्धा असं गर्व अभिमानी माणूस नाही. ते सुद्धा म्हणजे आता ह्या दोघांमध्ये आता सध्या तुल्यबळ कामकाज दिसते. दोघात लढाई होईल. हो, दोघातही होईल. ताई आहे, काहीच काय ताई आहे. आता काही जनता निर्णय घेणार आहे, कोण किती ग्रीप घेते त्याच्यावर सर्व अवलंबून. समजा आता संतोष चव्हाण किंवा गुलाब पारखे या दोघांमध्ये जर निवड करायची असेल तर कोणत्या गुणावर कुणाची निवड करावी असं वाटतं? आता पहा, नेतृत्व गुण म्हणलं तर दोघांचे चांगलेच आहे. त्याच्यामुळं आपण हे चांगले आणि ते चांगले आज लगेच म्हणू शकतच नाही. नाही, कोणता गुण कोणाचा जास्त चांगला आहे? समजा भाषण कौशल्य संतोष चव्हाणांचं चांगलं आहे, आपले गुलाब शेठ जरा कमी बोलतात. नाही, भाषण कौशल्य हुशारी वगैरे ही संतोषदादांची एकदम चांगलीच आहे. गुलाब शेठ कमी बोलतात, परंतु ते पण माणूस म्हणून चांगलेच आहेत. आता तुम्हाला राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादीची ताकद मिळाली, काय फायदा होईल? फायदा होईल ना. कसं काय? आता त्या राष्ट्रवादीनं जर प्रामाणिकपणे काम केलं तर फायदाच होईल. प्रामाणिकपणे केलं तर बरोबर ना. मग आता ते कार्यकर्ते कसा निर्णय घेतात, काय करतात त्याच्यावर अवलंबून आहे सर्व. आता तुम्ही मगाशी सुरुवातीला जे सांगितलं का दोन शिवसेना, इथलं काय संभ्रम निर्माण झालाय का? कुणाला मत द्यावं, शिवसैनिकांनी कुणाच्या पाठीमागे राहावा? थोडं आहे, धनुष्यबाण आहे, एकतर मशाल आहे, कुणाच्या पाठीमागे राहावं असं वाटतं? थोडा संभ्रम आहे, परंतु आता या प्रचाराच्या माध्यमातून कोणता उमेदवार किती कनेक्ट करतोय, कोण किती जनतेला पटवून देते त्याच्यावरच सर्व. शिवसैनिकांना काय वाटतं? नाही, होतोय का शिवसैनिकांचा आज मी तिला थोडेसे काही लोक शिवसैनिक थांबून आहेत, काही प्रचारात उतरलेत, काही थांबून आहेत, काही संभ्रमित आहेत. होईल त्यांचं सगळ्यांचं हळूहळू कनेक्ट होतील. मग आता ते कसं होईल, काय होईल ते आज नाही लगेच सांगू शकत. संध्या भगत म्हणून उमेदवार आहे मनसे, माहिती? हो, माहिती आहे. कसं काय होईल? चालेल का? आता संध्याताई उमेदवार म्हणून चांगले आहेत, ते व्यक्ती म्हणूनही चांगले आहे, परंतु आता त्या पण नवीनच आहेत, त्या तालुक्यात नवीनच, म्हणजे आता या मतदारसंघात नवीनच काम करतात त्या. आता काय होते बघू. बरं, थांबायला पाहिजे होतं थोडंसं, म्हणजे आता ते आपण त्यांना सल्ला देणार एवढं मोठं आपण नाही. एक मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून त्यांनी थोडंसं काम करायला लागत होतं अजून. आता त्यांनी निर्णय घेतलाय, शेवटी लोकशाहीमध्ये आपण कोणाला नाही म्हणू शकत नाही. आपल्याला आता आश्वासक शिवसेना कोणती वाटते, मशाल की धनुष्यबाण? आता तर पाहिले तर धनुष्यबाणाकडे खूप इन्कमिंग जोरात चालू आहे ना, दिसते आता ते सर्व जनतेलाच दिसतंय ना काय चालू आहे ते. मग काय वाटतं आश्वासक कोण? आश्वासक मग आता तुम्हाला मी बोललो ना, दोन्हींमध्ये काय होईल नाही आज मी ते लगेच सांगू शकत नाही. थोडंसं एक वेळ जाऊ द्या. एक तुमची माघारीचं चित्र स्पष्ट होऊ द्या. माघारी झाल्या त्याच्यानंतर
उमेदवार एकदा प्रत्येक पक्षाचे ठरले, त्याच्यानंतर कोण किती ग्रीप घेते, कोण शेवटपर्यंत टिकते, त्याच्यावरती मग ते शेवटच्या 1-2-3 दिवस आपल्याला कल लगेच लक्षात येईल. आज लगेच सांगू शकतो. बरं, आजच झालं त्यानंतर करू. मग आजच्या स्थितीला प्रचारात आघाडी पहिली 1 नंबर संतोषदादांनी घेतली, 2 नंबर गुलाब शेट्टी घेतली, 3 नंबर ताई, म्हणजे प्रचाराचं बरं का, प्रचारात. ठीक आहे, धन्यवाद.